आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण पश्चिम येथील रिंग रोडवर भरधाव वेगाने चारचाकी गाडी चालवून दुचाकी चालकास मागून धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित वाहन चालकाला अटक केली असून चारचाकी गाडी ताब्यात घेतली आहे। 18 फेब्रुवारी रात्री 11च्या सुमारास कल्याण पश्चिम येथील भंडारी चौकाकडे जाणाऱ्या नवीन वडवली रोडवर एका अज्ञात चारचाकी वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून ॲक्टिवा चालकास मागून धडक दिल्याने या दुचाकी चालकाच्या डोक्यास व उजव्या हातास गंभीर दुखापत झाली। या प्रकरणी जखमी विकास कुंभार यांचा मुलगा श्रेयस कुंभार याने खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे। हा अपघात करणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाच्या चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला होता। या गुन्ह्यातील अज्ञात चारचाकी वाहनाबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसताना सदर गुन्ह्यातील अज्ञात अपघातग्रस्त वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे 48 तासाच्या आत खडकपाडा पोलीस ठाण्यातील डीबी स्टाफ यांनी आरोपीचा शोध घेऊन 23 वर्षीय आरोपी मनीष सतीश मनवानी गाडी क्रमांक MH05 GD 1111 सह ताब्यात घेतले आहे। तसेच इतर 2 गाड्या अशा 3ही गाड्यांनी नवीन वडवली रोडवर रात्रीच्या वेळी स्टंटबाजी करत व रेसिंग करत असताना हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी खेटे, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार भामरे बुतकर भोईर, पोलीस शिपाई बगाड पाटील धुळगंड यांनी केला आहे। खडकपाडा पोलीस स्टेशन येथे इतर 2 भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्या व स्टंटबाजी करणाऱ्या इतर 2 वाहन क्रमांक MH05 AX 7011, MH04 FM 999 या वाहनांवरील चालकांवर कायद्याच्या विविध कलमान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।